जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। भाजपाच्या युवा मोर्चाला युवा सेनेचा शिवसेनेचा मोठा दणका। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा नेता करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश। आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित तसेच अनेक महिला पदाधिकारी तसेच युवा मोर्चाचे अनेक मोठे पदाधिकारी यांच्यासहित मातोश्रीवर करणार जाहीर प्रवेश। नेमकं काय झाले आणि तो कोणता नेता आहे, कोणत्या जिल्ह्यातील आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर या महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अनेक बडे नेते जरी भाजपा शिंदे गटात गेले असले तरी अनेक तळागाळातील सच्चे कार्यकर्ते हे भाजपामध्ये नाराज आहेत, तसेच शिंदे गटामध्ये सुद्धा नाराज आहेत। आता त्यांना मातोश्रीची वाट हीच निष्ठावंताला न्याय देऊ शकते असं म्हणत ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वात आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी लढताना दिसतील। कारण भाजपामध्ये आयाराम गयाराम यांची संख्या जास्त असल्याने तेथील खरा कार्यकर्ता जो अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांना मानणार आहे तो मात्र नाराज आहे। कारण भाजपामध्ये ही भ्रष्टाचारांचीच खोगर भरती होत आहे आणि कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही। म्हणूनच अनेक नाराज असलेले भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी गोंदिया जिल्ह्याचे संदीप मिस्त्री जिल्हाध्यक्ष तसेच 4 तालुका प्रमुख त्यासोबत 5 मंडल अध्यक्ष, महिला युवा मोर्चाच्या मोठ्या पदाधिकारी यांच्यासहित हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश उद्या मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, ज्यामध्ये युवा सेनेत आम्ही काम करण्यास उत्सुक आहोत। आदित्य ठाकरे यांचं असलेलं विजन, पर्यावरण संबंधी अभ्यास तसेच मंत्री असताना त्यांनी केलेलं चांगलं काम याविषयी सर्वांना माहीत आहे। त्यामुळे आम्ही निष्ठावंतांना चांगला न्याय मिळेल या आशेने आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार असं जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीअगोदर जर भाजपाने असेच बाहेरचे नेते घेतले तर अनेक बडे नेते महाविकास आघाडीत येतील, यात काही शंका नाही। 500 गाड्यांचा ताफा घेऊन उद्या गोंदिया जिल्ह्यातून सर्व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी हे आदित्य ठाकरेंना भेट देऊन शिवबंधन बांधून शिवसेनेत सामील होणार आहे। त्यामुळे पूर्ण जिल्ह्यात भाजपाला सर्वात मोठा फटका बसणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असं जर भाजपाने बाहेरचे नेते घेतले तर त्यांच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊन पुन्हा महाविकास आघाडीत येतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।